राष्ट्रवादीतल्या बंडखोरीवरून नाशिकच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। सगळ्या संस्थांची सत्ता त्यांच्याकडे होती, पण आमच्याकडे जनतेची ताकद होती। प्रेमानं मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, असं त्या म्हणाल्या। नाशिकमध्ये आल्यावर कळलं की जेलमध्ये जाणार होते, त्यातून वाचण्यासाठी असा सगळा विषय झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला। सगळी सत्ता त्यांच्याकडे, आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, बँक त्यांची, दूध संघ त्यांचा, सगळे कारखाने त्यांच्याकडे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्या सत्ताची स्थानं त्यांच्याकडे। आमची एकच ताकद होती, ती म्हणजे ह्या महाराष्ट्रातली मायबाप जनता आमच्या बरोबर उभी राहिली, ती अदृश्य शक्ती घेऊन जाऊ शकली। अहो बहिणीली प्रेमाने मागितलं असतं ना, तर सगळं ओवाळणीत दिलं असतं तुम्हाला। एकदा मागून तरी बघायचं। त्यांना बहिणीचं नातच कळलं। त्यांना असं वाटलं की बहीण एकाने तर भाषण केलं की एक गेली हरकत नाही, दुसऱ्या येतील। ओ या राज्यातले 1500 रुपयाला नातं विकाऊ नाहीये या राज्यात। सत्ता ही फक्त घर फोडा, पक्ष फोडायसाठी नसते। अहो आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं, पक्षही नेला, आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो। नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं की ते जेलमध्ये जाणार होते, त्याला वाचवण्यासाठी गेले, काय तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी नाही गेले।